नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो, जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे. शेतकरी बांधवांनो, तर आजचा अपडेट आहे लाडकी बहीण योजना या संदर्भातचा अपडेट आहे. तर हे अपडेट आपण शेवटपर्यंत नक्की बघा. शेतकरी बांधवांनो, तर येणारा पुढील हप्ता तारीख फिक्स झालेली आहे. तर ती तारीख कोणती आहे तर आज आपण या अपडेटमधून पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ स्किप न करता आपण शेवटपर्यंत नक्की बघा. तर शेतकरी बांधवांनो, तर चला पाहूया आजचं हे अपडेट. राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना लाभार्थ्यांना पुढील महिन्यापासून लाभ वितरण करण्यास सुरुवात केली. त्यानुसार योजनेचा पुढील हप्ता हा 26 जानेवारीपर्यंत थेट लाभार्थी हस्ताक्षराद्वारे DBTद्वारे पात्र महिला लाभार्थ्यांना करण्यात येणार आहे. यासाठी 3,690 कोटी इतका रकमेला मंजुरी देण्यात आली आहे. माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ दरमहा पात्र महिलांना देण्यात येत आहे. या लाभातून काही बँकांकडून मिनिमम बॅलन्स, ECS, मॉर्गेज रिटर्न, चेक रिटर्न यासारखे शुल्क आकारून महिलांच्या बँक खात्यातून लाभाची रक्कम कपात करून घेतली जात आहे. अशा बँकांवर कारवाई करण्यात येईल, असे महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती सांगितली. माझी लाडकी बहीण योजनेबद्दल आज मंत्रालयात राज्यस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव, एकात्मिक बालविकास योजनेचे आयुक्त कैलास पगारे, सर्व जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. काही पात्र महिलांच्या बँक खात्याला आधार सीडिंग नसल्याने लाभ मिळत नाही. याबाबत अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मदतीने विशेष मोहीम राबवावी. बँकेशी संबंधित अडचणींसंदर्भात स्थानिक पातळीवर बैठका घ्याव्यात, अशा सूचनाही मंत्री अदिती तटकरे यांनी बैठकीत उपस्थित जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांना दिल्या. तर शेतकरी बांधवांनो, तर कसं वाटलं आजचं हे अपडेट? अशाच आपल्या शेती निगडीत आणि योजना निगडीत अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईबर करा. तर शेतकरी बांधवांनो, तर चला भेटूया अशाच नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.